हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? हा जर पुरुषांचा प्रश्न असेल तर बायकांचा प्रश्न असतोय की उद्या कुठली भाजी बनवू, आज कुठली भाजी बनवायची. तेच तेच भाज्या बाजारात मिळत असतात, त्यातनं वेगवेगळे प्रकार काय बनवायचे, असं जर का तुम्हालाही प्रश्न पडत असेल तर हा एक नवीन भाजीचा प्रकार आहे. ते तुम्ही बघा. आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथंच असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल जरूर सिलेक्ट करा, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी. तर चला, आपण आज पालकापासून बनणारी वेगळी भाजी बघूयात. तर आज आम्हाला पालक मिळालेला आहे, फ्रेश आहे. थंडीच्या दिवसात असले पालेभाज्या भरपूर आपल्याला इथं बघायला मिळतात. तर पालक खाताना जरा मुलं नाक मुरडतातच. तर आज आपण तसं नाही होऊ देणार. आज आपला हा चॅलेंजच आहे. तर म्हणून मी काय केले, आज भाजी वेगळी शोध लावलेली आहे. तर ही बारीक चिरलेली भाजी आपण आधी कढईत घालून जरा परतून घेऊयात, तेल वगैरे न घालतात. मग त्यांनी काय होईल, त्याच्या पालकाचा एक प्रकारचा उग्रवास निघून जाईल आणि आपल्याला पाहिजे तसे आपली भाजी बनणार. तर आता ही अशी 2 मिनटं परतून बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची रेसिपी कशी बनवायची ते आता सुरू करूयात. हे मी आता पालक एका परातीत काढून घेतले, कढई परत धुवून घेऊन ठेवून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. एक अंदाजे एक अर्धी वाटी एवढं तेल घ्या एक जोडी पालकाला. नंतर यामध्ये घालणार जिरे. त्यानंतर आपण जिरे तडतडले की बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेला अर्धा इंच आलं असं घालून घेतलं आणि ते जरासं हळूच परतून घ्यायचं. नंतर हिरव्या मिरच्या घालायच्या. मग बारीक चिरून ठेवलेलं आहे 2 कांदे मी इथं घेतलेले आहेत, ते घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचं. परतून घेताना व्यवस्थित परतून घ्यायचं, फोडणी करपू द्यायचं नाही. फक्त कांद्याचा कलर जरा बदलून सोनेरी रंग आला की त्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घालायची आणि चांगलं परत एकदा परतून घ्यायचं. असं जरा चांगलं परतून व्हायला पाहिजे, जे तेल सुटायला पाहिजे म्हणतात ना, त्या पद्धतीनं व्यवस्थित सगळं एकजीव व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत. 1 चमचाभर किचन किंग मसाला घाला. तुमच्याकडे किचन किंग नसेल तर गरम मसाला जरी टाकला तरी चालेल. मग ह्यामध्ये जरा धणे पावडर पण घालूयात. जास्त मसाले टाकले तर उग्र वास येतो आहे आपल्याला. इथं भाजीचा मेन वासच यातनं निघून जायला नको, म्हणून आपण जास्त कुठलेही मसाले यामध्ये टाकायचे नाहीत. म्हणूनच धणे पावडर 1 चमचा आणि 1 चमचा किचन किंग मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर आपण ही ग्रेव्ही यातली निम्मी काढून घेऊन मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यामुळे काय होईल, खाताना मुलं त्यातले कांदे वगैरे वेचून बाहेर बाजूला ठेवणार नाहीत आणि खाताना छान पण लागेल. म्हणून आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. आता आपण ते पालक शिजवून घेतलेलं गार झालेलं आहे, त्यामध्ये चवीपुरता मीठ, आणखीन धणे पावडर आणि जरा लिंबू पिळून घेणार आहोत. तुमच्याकडे जर का आमचूर पावडर असेल तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि तुम्हाला जर गोडसर पाहिजे असेल तर एक अर्धा चमचा साखर पण ह्यामध्ये घाला. आणि आता ह्यात मावेल एवढं आपण डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालून हे मिश्रण मळून घेऊयात. त्यानंतर आपण एक पातेल्यात पाणी घेऊयात आणि एक जाळीचे परात असतात ना, तसले परात घेऊन त्यामध्ये हे कोफ्ते करून घ्यायचे आणि त्या परातीला तेल लावून घ्यायचं. जसं आपण मोदक उकडतो त्या पद्धतीनं हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आता ह्याचे छोटे छोटे कोफ्ते आपण तयार करून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे कोफ्ते बनवून घेऊ शकता. तुम्हाला जर हवा असेल तर छोटे छोटे बनवा, खूप छान लागतात आणि वाढताना पण चांगले होतात. अशाच पद्धतीनं तुम्ही हे सर्व कोफ्ते ठेवून एक 15 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे. आणि हे चवीला इतके छान असतात ना की आपण हे नुसतेसुद्धा खाऊ शकतो. ते भाजीतच घालून खायला पाहिजे असंही काही नाही.
आता बघा 15 मिनटं झालेलं आहे. खूप छान ह्याची वाफ पण आली आणि खूप चांगले कोफ्ते शिजून झालेले आहेत. तर आता आपण ही ग्रेव्ही जी केली होती ना मगाशी, त्यात मीठ घालायचं राहिलं होतं. तर आपण मीठ घालून चांगलं ढवळून घेऊयात आणि यामध्ये एक 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 सगळे कोफ्ते भाजी सोड्या. दिसायला जरी अवघड वाटत असेल तर अजिबात अवघडच नाही आहे. एक लवकरात लवकर ही भाजी बनवून तयार होते. त्यामुळे नक्की करून बघा आणि कृती आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमची एक लाईक दुसऱ्या भरपूर मैत्रिणींकडे ही रेसिपी पोचण्यासाठी खूप खूप मदत होते आणि मलासुद्धा मोटिवेशन मिळते. आत्ता ही भाजी आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात आणि वरून कोथिंबीर घालून सजवूया आणि जेवायला वाढूयात. आता शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.